नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता जगदीश घरत। सर्वप्रथम मी आभार मानते आपले माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचा आणि आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे आणि युवा नेते परेशदादा ठाकूर साहेबांचे, तसेच माझे आई वडील आणि आई वडिलांनी जी आजपर्यंत सेवा केली आहे आणि जे समाजकार्य केले त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला। तसेच माझं शिक्षण जे मी डॉक्टर झाले त्याच्यामुळे लोकांचा जो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, हाय एक्सपेक्टेशन्स आपण जसं बोलतो त्या एक्सपेक्टेशन्स वरती खरं उतरण्याचा मी खरोखर मनापासून प्रयत्न करेल। निवडणुकीमध्ये दिवस रात्र आम्ही सगळ्यांनी, माझे आई वडील, मी, माझे सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि त्यामुळे हा विजय आम्ही प्राप्त करू शकलो। बघा, लोकांचा दृष्टिकोन असतो की आपला जो नेता आहे किंवा राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांना जागा मिळायला हवी, असा आजकालच्या लोकांचा विचार आहे आणि त्या विचाराशी मी सुद्धा सहमत आहे। कारण की जेवढे शिक्षित लोक आपल्या राजकारणात येतील तेवढे नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन विचार, नवीन नवीन दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतील आणि त्याच दृष्टिकोनातून अजून आपल्या प्रभागाचा विकास होईल। आणि त्या आयडियाज जेवढ्या जुन्या लोकांची आणि नवीन लोकांची, आता आमच्याच वॉर्डामध्ये आम्ही 2 नवीन आणि 2 जुने असे आहोत, तर जुन्या आणि नवीनचा जो संगम आहे त्याच्यामुळे विकासाला अजून गती प्राप्त होते असं मला वाटतं। आई वडिलांची समाजसेवा आणि प्रभागातील समस्या या दोन्ही मार्गस्थोत पनवेलचा कायापालट कसा राहील? पनवेलचा कायापालट 5 वर्षात करायचा म्हणजे अजून मोठी जबाबदारी आहे। तर ही जबाबदारी पूर्ण पार पडण्यासाठी माझ्याकडे माझ्या आई वडिलांचे सपोर्ट तर आहेतच, त्यांचे आशीर्वाद, आपल्या मतदारांचे आशीर्वाद। तर आता हे काम करण्यासाठी जी ताकद मला तुम्ही दिली आहे त्या ताकदीनुसार आरोग्य सेवा, पाण्याची समस्या, परत पोल्युशनची समस्या जी आहे आपल्या आता प्रभागामध्ये काय पूर्ण देशामध्ये ती समस्या, तसंच रस्ते, गार्डन सुशोभीकरण, परत वेगवेगळे सामाजिक उपक्रम, तसेच आरोग्य शिबिरे, मग रक्तदान शिबिरे, हे सगळे जेवढा माझ्या प्रभागातल्या नागरिकांना मला आरोग्य देता येईल तेवढा तो दृष्टिकोन ठेवून मी माझी वाटचाल पुढे चालू राहील।